भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील प्रथम खंड चालू असून प्रथम खंडातील भाग 6वा आपण पाहत आहोत. भाग 6व्यामधील चॅप्टर आहे 2 नंबरचा. तर आपण सुरुवात करूया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा धम्म देसना सुखा संघस्य सामगी समागान तपो सुखो. सुखद बुद्धाचा जन्म, सुखकर सधम्म उपदेश आणि सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. तर धम्मपद बुद्धवग्गो 14:194. तर आपण आता भाग 6व्यामधील चॅप्टर 2 नंबर आपण पाहत आहोत. कालच्या भागामध्ये आपण बुद्धाचे समकालीन याविषयी माहिती पाहिलेली आहे. तर आज आपण समकालीनाविषयी बुद्धाची वृत्ती बघूया. नव्या तत्ववेत्यांची शिकवण, नव्या तत्ववेत्यांची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही आणि नव्या तत्ववेत्याची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही. त्यांच्या शिकवणुकीला त्याने दिलेली अमान्यता अकारण नव्हती. म्हणजे बुद्धानं त्यांचं तत्त्वज्ञान का नाकारलं, तर त्याला काही अकारण नव्हती. तो म्हणतो, बुद्ध म्हणतात, पूर्ण काश्यप किंवा अकुद्ध कच्चान यांचे तत्त्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल. एखादा मनुष्य तर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्याइतकी मजल मारू शकेल. या दोघांचं वेगवेगळ्या लोकांनी सांगितलं ना, काल आपण पाहिलेलंच आहे. ते जर त्यांचं तत्त्वज्ञान पाळलं तर सर्रास एकमेकाची कत्तल लोक करायला भिणार नाहीत. जर मखली गोसालाचे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाचा गुलाम बनेल. जे होते ते ऑटोमॅटिक होते म्हणल्यावर मग तो दैवाचा गुलाम बनेल. तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही. तो म्हणला आपल्या हाती काहीच नाही, जे होते ते आपोआप होते. अजित केशकंबल यांचे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल. तो म्हणते काही फायदा नाही, तोटा नाही. मग काय खा प्या आणि मजा करा, असं त्याचं तत्त्वज्ञान होतं. आता त्याच्यानंतर संजय बेलपुत्ताचे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्त्वज्ञानच असणार नाही. आता शेवटचा
निगठ्ठ नायपुत्ताचे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्करावे लागेल, म्हणजे गुलाम बनेल. याप्रमाणे तत्त्वज्ञान्यांनी सुचवलेला कोणताही जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसाचे हे विचार आहेत असेच त्याला वाटले बुद्धाला. म्हणून त्याने या बाबतीत अन्यत्र प्रकारचा शोध घेण्याचे ठरविले आणि मग त्याने अन्यत्र ठिकाणी शोध घेण्याचा ठरवलं. अशा प्रकारे आजचा भाग इथे संपलेला आहे. तर मंडळी, सर्व श्रोते मंडळींना नम्र विनंती, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील जे काय आपण व्हिडिओ बनवत आहे, तत्त्वज्ञान, भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान हे प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचलं पाहिजेत. या उद्देशानं आपण यावर्षी म्हणजे गेलेल्या आषाढी पौर्णिमेपासून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथाचे चित्रीकरण म्हणजे व्हिडिओकरण रोजचा एक व्हिडिओ आपण करत असतो आणि गंभीर खंडारे यूट्यूब चॅनल या चॅनलवर आपण रोज टाकत असतो. तर आपण जास्तीत जास्त मंडळींनी या व्हिडिओला पाहावं, लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं, जेणेकरून घराघरामध्ये बुद्धाचं तत्त्वज्ञान प्रत्येक माणसापर्यंत पोहोचायला पाहिजे. युद्ध नको, बुद्ध पाहिजे. या जगाला बुद्धाच्या विचाराची गरज आहे, युद्धाची गरज नाही. म्हणून एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ. त्या पद्धतीनं आपण सर्वांनी हे तत्त्वज्ञान घराघरात पोहोचण्यासाठी सहकार्य करावं. जय भीम, नमो बुद्धाय. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होई रे. नत्थि में शरणं अयं बुद्धो में शरणं वरं. एतेन सत्यवज्रेण होतु मे जय मंगलं. नत्थि में शरणं अयं धम्मो में शरणं वरं. एतेन सत्यवज्रेण होतु मे जय मंगलं. नत्थि में शरणं अयं संघो में शरणं वरं. एतेन सत्यवज्रेण होतु मे जय मंगलं. साधु साधु साधु. सर्वांना नम्र विनंती, पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की सर्वांनी या गंभीर खंडारे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भीम. उद्या भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.